नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तर मित्रांनो, आजची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि सर्व जुने नवीन सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही नवीन कार्यकारिणी तयार केली आहे। तर आपले विजय मगरे साहेब हे अत्यंत म्हणजे तडफेनं काम करणारे आहेत, त्यांच्याकडे सगळ्या क्षमता आहेत आणि त्यामुळे त्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आणि बाकीची कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली आहे। आपल्याकडे आम्ही पत्रक दिलं आहे, त्याच्यामध्ये काही नावं कमी जास्त झाली असतील तर ते नंतर तुम्हाला देतीलच, परंतु ही कार्यकारिणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तयार झाली आहे आणि ह्या कार्यकारिणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। विशेष म्हणजे असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये प्रकर्षानं मांडणं अत्यंत आवश्यक आहे। का तर त्या विचारांना दडपण्याचं काम, दाबून टाकण्याचं काम किंवा अनुल्लेख करून मागे टाकण्याचं काम जे चालू आहे ते थांबवण्यासाठी आंबेडकर जयंती हे एक अत्यंत चांगलं महत्त्वाचं आम्हाला वाटतं आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, तर आम्ही ऑफिसचं उद्घाटन करण्यापासून ते पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि ह्याला सगळ्यांनी आपण पाठिंबा द्यावा, पत्रकारांनी आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा करतो आणि माझं निवेदन मी संपवतो। प्रमाणात व्हावा या उद्देशाने आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षातील लोक, सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन ही कार्यकारिणी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलेली आहे। या वर्षीचे आमचे अध्यक्ष जे आहेत विजय मगरेजी हे एक चांगले उद्योजक आहेत, चळवळीत समर्थन देणारे कार्यकर्ते आहेत। हे मेरिटवर त्यांना आम्ही यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। आम्ही मागच्यापेक्षा यावर्षी जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम कसे करता येतील आणि जास्तीत जास्त सर्व समाजाला सोबत घेऊन कसं हा उत्सव साजरा करता येईल यासाठी आम्ही समितीच्या वतीने प्रयत्न करणार आहोत। मंचकावर बसलेले सर्व समितीचे संस्थापक सदस्य आहेत आणि या सदस्यांच्या मार्फत दरवर्षी आपण एक नवीन अध्यक्ष नियुक्त करत असतो। त्या परंपरेनुसार यावर्षी विजय मगरे यांचं जयंतीचे अध्यक्ष म्हणून नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना मनापासून पाठिंबा आणि शुभेच्छा देखील व्यक्त केलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना यावर्षी उद्यापासून तर 14 एप्रिलपर्यंत सप्ताह, चेतना सप्ताह, संकल्प सप्ताह म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महासमितीच्या वतीनं साजरी करणार आहोत। या महासमिती दरवर्षाप्रमाणे यांचं फार मी अभिनंदन माझ्यावर यांचे समितीचे आभार बी आहे आणि उपकार बी। मला जे अध्यक्षपद दिलं, आमचे ते तिघांना पद दिले, तसं मी जे आपले गौतम भाऊ लांडगे आहेत, गौतम भाऊ खरात आहे, खंडागळे आहेत, भाऊ दाभाडे आहेत, गौतम आपला विक्रम दादा आहेत, बंडू कांबळे, कृष्णभाऊ बनकर आहेत, प्रकाश गायकवाड आहेत, इथं बसले सगळे माझे राहुल सोनवणे आहेत, मनगटे आहेत, इथं रामभाऊ पेरकर आहेत, संतोष भिंगारे आहेत, सगळे माझे मित्रांनो। मला जे अध्यक्षपद दिलं त्याचे मी तुमचे फार आभारी आहे आणि सगळ्याला जे आम्ही 11 तारखेला महात्मा फुले जयंती आहे ती फार मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहे। मागणी आम्ही एक तर 25 झेंडा घालून मेणबत्ती हातात घेऊन मोठा कार्यक्रम नियोजन करणार आहे। आम्ही समिती बसणार आहे 4-5 दिवस अगोदर, त्यावेळेस आम्ही नियोजन करू, एक रॅली, शांत रॅली काढणार आहे आणि पुन्हा आणखी सामाजिक अनेक एकख्यान मेळाचं चाललं आमचं एक ठिकाणी, एक आहे चांगला वक्ता, चांगला विचारवंत, बाबासाहेबाचा चांगला बोलणारा, बाबासाहेबांवर जीवनावर बोलणारा असं मोठ्या तापड्या या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम ठेवणार आहेत आणि पुन्हा आणखी बाबासाहेब जयंतीचे पुन्हा शांतीप्रमाणे किंवा दरवर्षाप्रमाणे जे धिंगाणा पोरं जे वाजतात मोठ्या मोठ्यानं डीजे थोडंसं कमी करून
तर सांगू बा आपल्या जे महिला येतात जातात वयावृद्ध व त्यांना आवाजामुळे त्रास होतो त्यांना, तशी ती आम्ही काळजी घेऊ. थोडंसं आपले समाज लोक येतात त्यांना काही दूर झाली नाही पाहिजे अशी ती आम्ही काळजी घेऊ. तथागत भगवान गौतम बुद्धाचा